नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं भाग्यश्री हुलोकधाय यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत मऊ लुसलुशीत शेवयांचा उपमा कसा बनवायचा ते. बघा, शेवयांचा उपमा बनवल्यानंतर चिकट होत असेल तर ही एक ट्रिक वापरा. त्याच्यामुळे तुमचा उपमा अजिबात चिकट होणार नाही बरं का. चला तर मग पटकन शेवयाचा उपमा बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी बघा, इथे 1 वाटी मी शेवया घेतलेल्या आहेत बरं का. शेवयाचा उपमा बनवताना अशा पद्धतीने शेवया घ्यायच्या बरं का. जास्त पण शेवयाचा भुगा असलेल्या शेवया घेऊ नका, नाहीतर कशा उपमा बनवल्यानंतर चिकट होऊ शकतात. बघा, इथे एका पातेल्यामध्ये 4 ग्लास पाणी टाकून गरम केल्यावरती बघा 1 पळी तेल टाकलेलं आहे बरं का. आणि छान अशी उकळी येऊ द्यायची पाण्याला. त्याच्यामध्ये उकळी आल्यावरती बघा अर्धा लिंबूचा रस आपण टाकणार आहे बरं का. आणि 1 मिनिट छान अशी पाण्याला पुन्हा उकळी येऊ द्यायची आहे बरं का. बघा, पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये इथे आपण ह्या शेवया टाकणार आहे बरं का. आणि ह्या शेवया आपण एका काठेरी चम्मचने हलवणार आहे बरं का. बघा, आपण जर चम्मचने वगैरे शेवया हलवल्या तर कशा शेवया तुटू शकतात बरं का. त्याच्यामुळे आपण अशा उलथण्यानं हलवून घ्यायच्या आहेत बरं का. आणि ह्या शेवयाला एक उकळी काढून घ्यायच्या आहेत, जास्त आपण शिजवायच्या नाहीत बरं का. शेवया टाकल्यानंतर एक छान उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून द्यायचा आहे बरं का. छान अशी शेवयाला उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता गॅस बंद करून दिला आणि बघा चाळणीमध्ये ह्या शेवया मी गाळून घेते बरं का. गाळल्यामुळे कसं जे गरम पाणी आहे ते खाली जातं. अशा पद्धतीने बघा शेवया मी तर गाळून घेतलेल्या आहेत आणि जे पाणी आहे ते टाकून द्यायचं आहे बरं का. आणि त्या गाळलेल्या शेवयावरती लगेच थंड पाणी टाकायचं आहे. कसं त्याच्यामुळे शिजण्याची जी प्रक्रिया असते ती तुरंत थांबली जाते बरं का, थंड पाणी टाकल्यामुळे. बघा, अशा पद्धतीने 1 ग्लास मी थंड पाणी टाकून दिलं आणि हे पाणी पूर्ण पण गाळून घ्यायचं आहे बरं का. फोडणीसाठी 3 पळी तेल घेतलं बरं का. तेल गरम झाल्यावरती इथे अर्धी वाटी शेंगदाणे टाकलेत बरं का. आणि तेलामध्ये आपण शेंगदाणे तळून घेणार आहे बरं का. जर तुम्ही शेंगदाणे असे भाजून घेतले तर मस्त अशी उपीटाला एवढी म्हणेल तितकी चव लागणार नाही बरं का. त्याच्यामुळे उपीटासाठी शेंगदाणे तळून घ्यायचे, मस्त खाताना दातामध्ये असे कुरकुरीत लागतात बरं का. इथे अशा पद्धतीने शेंगदाणे तळून घेतले बरं का. त्याच कढईमध्ये बघा तेलामध्ये बघा 1 चमचा मोहरी टाकलेली आहे बरं का. मोहरी छान अशी तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपण जिरे टाकलेले आहेत बरं का. जिरे छान असे फुलू द्यायचे. त्याच्यात 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत, त्याही छान अशा परतू द्यायच्या. त्याच्यामध्ये आपण 20 भर बघा कढीपत्त्याची पानं टाकणार आहे बरं का. आपण उपीट वगैरे बनवताना बघा कढीपत्त्याच्या स्वादामुळे छान उपीटाला एक वेगळा फ्लेवर येतो बरं का. व्यवस्थित असं परतून घेतलं. त्याच्यामध्ये बघा एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकला. छान असा कांदा बघा गुलाबी रंग येऊपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे बरं का. कांद्यामुळे छान अशी चवसुद्धा लागते बरं का. अशा पद्धतीने कांदा झाल्यावरती पुन्हा तळून घेतलेले इथे मी शेंगदाणे टाकलेले आहेत बरं का. सर्व व्यवस्थित असं पुन्हा पण परतून घ्यायचं आहे. सर्व मसाला व्यवस्थित परतला की छान अशी उपीटाला सुद्धा चव येते बरं का. त्याच्यामध्ये बघा अर्धा स्पून आपण हळद पावडर टाकलेली आहे बरं का. तीही छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची. त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची बरं का. कोथिंबीर तेलामध्ये तळल्यामुळे खूप छान असा फ्लेवरसुद्धा येतो बरं का. आणि उपीट खाताना छान अशी मजासुद्धा येते बसा. कोथिंबीर मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत इथे बघा मी तळून घेतलेली आहे. कसलं भारी मसाल्याला तेल सुटलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. ज्यावेळी आपला मसाला भाजला जातो त्यावेळी तेल सुटतं बरं का. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मी मिक्स करून दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये बघा इथे आपण गाळून घेतलेल्या शेवया टाकून दिलेल्या आहेत बरं का. आणि ह्या शेवया तुम्ही अलगद हाताने अगदी आरामात अशा व्यवस्थित अशा मिक्स करायच्या आहेत बरं का. अजिबात तुटणार वगैरे नाहीत, मी तुम्हाला गॅरंटी देते बरं का. आणि घरातले इतक्या आवडीने खातील, मागून मागून पुन्हा या शेवया खातील बरं का. इतक्या भारी या शेवया लागतात. घरात कसे गोड वगैरे कुणाला आवडत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही तिखट शेवया त्यांना बनवून खाऊ घाला. घरचे तुमचे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत बरं का. इतक्या भारी मऊ लुसलुशीत आणि मोकळ्या शेवया होतात बरं का. किती भारी आपल्या शेवया मोकळ्या झाल्यात, तुम्ही पाहू शकताय बरं का. व्यवस्थित अशा शेवया मिक्स केल्या बरं का. आणि हे शेवया कसं बघा मी झाकण ठेवताना व्हिडिओ म्हणजे शूट झालेला नाही. हे शेवया व्यवस्थित मिक्स केल्यावरती बघा 2 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं बरं का. म्हणजे कसं अर्ध्या कच्च्या शिजलेल्या असतात शेवया, त्या पुन्हा वाफेवरती शेवया शिजतात बरं का. त्याच्यामुळे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या इथे शेवया तयार झालेल्या आहेत बरं का. अजिबात एकमेकाला चिटकल्या वगैरे नाहीत. मोकळ्या लुसलुशीत अशा शेवया इथे बनवून तयार झालेल्या आहेत बरं का. आणि मस्त शेंगदाणे सुद्धा खूप छान उपीटामध्ये लागतात. असे
क्रंची कुरकुरीत लागतात बरं का. भरपूर अशी वरून कोथिंबीर टाकून दिली बरं का. कोथिंबीर टाकल्यामुळे मस्त अशी उपीटाला छान चव येते आणि उपीट खाताना कोथिंबीरचा फ्लेवर खूप छान आपल्या मग कसं नाकात बसतो बरं का. असं व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे बघा. अलगद हाताने व्यवस्थित सर्व मिक्स करून द्यायचं. अजिबात शेवाळ्या तुटणार नाहीत, मी तुम्हाला गॅरंटी देते. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा बरं का. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बरं का. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने शेवाळ्याचं उपीट बनवतात तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगायला विसरू नका बरं का. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छानशी कमेंट आपल्या ताईला नक्कीच करा बरं का. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहा, काळजी घ्या, मस्त राहा. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.